उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असून आज गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील बाजारपेठांमध्ये मांसाहार खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। मच्छी मार्केट, चिकन सेंटर आणि मटण दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची लगबग सुरू होती। श्रावण महिन्यापूर्वी मांसाहारांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात चिकन, मटण आणि मासळीची खरेदी केली। अनेक दुकानांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळाले। गटारी अमावस्येमुळे चिकन आणि मासळीच्या मागणीत वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे। याबाबत चिकन विक्रेते कृष्णा धुरी काय म्हणतात पाहूया। सकाळी 7 वाजल्यापासून शॉपवरती गर्दी आहे। लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। पाऊस पण चांगला असल्यामुळे थंड वातावरणात लोकांना चिकन खाण्याची इच्छा जास्त होते। त्यामुळे लोक चिकनला गर्दी आहे। सकाळपासून चांगला प्रतिसाद आहे। आज आजच्यासाठी चिकनसाठी रेट जास्त आहे की रेग्युलर, आणि कसं किलो आहे चिकन? आजचा चिकनचा दर हा सर्वसामान्यांना परवडणार आहे। नेट चिकन 200 रुपये किलो असल्यामुळे सर्वसामान्यांना परवडते, कारण मच्छी पण थोडी महाग असल्यामुळे लोकांचा जास्तीत जास्त कल चिकनकडे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खेड पंचायत समितीच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। भर पावसातही या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। विद्यार्थ्यांसह मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सभा घेत देशभक्तीचा संदेश दिलाय। हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांनी खेड शहर दणाणून सोडलंय। पंचायत समितीपासून सुरू झालेली रॅली शहरातील प्रमुख बाजारपेठातून मार्गक्रमण करत 3 बत्ती नाका येथे पोहोचली। यावेळी हुतात्मा आनंद कान्हारे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले। भर पावसातही नागरिक आणि विद्यार्थी विविध संघटनांचा कायम राहिलेला उत्साह खेडमधील एकतेचं आणि देशभक्तीचं दर्शन घडवणारा ठरलाय। नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावरील प्रसिद्ध मातृकुंड तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे दुरावस्था झाली आहे। या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मातृकुंड परिसरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात। आता राखी पौर्णिमा तोंडावर आल्याने माहूरगड परिसरात भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे। मात्र रस्त्याची दुरावस्था कायम असल्याने भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे गर्दी वाढण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि आवश्यक डागडुजी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून करण्यात येते। धार्मिक स्थळाकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्याची दुरावस्था आणखी किती दिवस राहणार, असा सवालही नागरिक उपस्थित करतायत। पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या आंदोलनामुळे संसदेचं कामकाज ठप्प असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना चर्चेचं आवाहन केलंय। सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं स्पष्ट करत कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यास आपण तयार आहोत, मात्र विरोधक चर्चाच होऊ देत नसल्याचं अमित शहा यांनी म्हटलंय। सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर विरोधकांनी चर्चेसाठी वेळ निश्चित करावा। आज दुपारी 3 वाजल्यापासून उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत कोणत्याही विषयावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं आवाहन अमित शहा यांनी केले। त्यासोबतच संसदेची कोंडी फोडून कामकाज सुरळीत करण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावं, असंही त्यांनी म्हटलंय। अमित शहा यांच्या या वक्तव्यामुळे आता विरोधकांची भूमिका काय असणार याकडे लक्ष लागलंय। वाराणसीत चोरीची एक अजब घटना समोर आली आहे। मुंदुआडीसह परिसरातील एका ऑटोमोबाईल शोरूममध्ये चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोराने तब्बल 4 ते 4.5 तास शोरूममध्ये मुक्काम केलाय। विशेष म्हणजे चोरी करण्याआधी त्याने शोरूममध्ये कॉफी प्यायले, कम्प्युटरवर गाणी लावून डान्स केला आणि चक्क महिला कर्मचाऱ्यांच्या कपड्यांमधून लुंगी तयार करून ती नेसल्याची CCTVमध्ये समोर आले। एवढंच नाही तर त्याने आपली केसही कापले आणि अखेरीस शोरूम मॅनेजरची सुमारे 3.5 लाख रुपये किमतीची नवीन KTM ॲडव्हेंचर 390S बाईक घेऊन घटनास्थळावरून फरार झाला। सकाळी शोरूम उघडल्यानंतर काचेचा दरवाजा तुटलेला दिसल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आलाय। त्यानंतर पोलिसांनी CCTV फुटेज तपासलं असता चोरीचा अजब कारनाम्यांचा खुलासा झालाय। सध्या फिंगरप्रिंट्स आणि CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरांचा शोध सुरू आहे। कॅब आणि टॅक्सी चालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सरकारकडून मोटर, कॅब आणि परमिट संदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले। नव्या नियमानुसार चालकांसाठी मराठी भाषेचं कार्यज्ञान असणं बंधनकारक करण्यात आले। चालकांसाठी मराठी भाषेचे आवश्यक कार्यज्ञान नसल्याचे आढळून आल्यास ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी संबंधित चालकाला 1 महिन्याची मुदत देण्यात येणार आहे।
या मुदतीत आवश्यक निकष पूर्ण न केल्यास संबंधित चालकाचा परवाना 3 महिन्यापर्यंत निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नियमाचे सातत्याने उल्लंघन झाल्यास संबंधित प्राधिकरणाचा अधिकार रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या नियमांचं पालन करणं चालकांसाठी आवश्यक ठरणार आहे. केवळ चालकांनाच नाही तर परमिट धारकांसाठी मराठी भाषेचं कार्यज्ञान आवश्यक करण्यात आलंय. परमिटांच्या नूतनीकरणाच्या वेळी संबंधित व्यक्तीकडे मराठी भाषेचं आवश्यक ज्ञान असल्याचं सिद्ध करणं बंधनकारक राहणार आहे. या नव्या नियमामुळे मोटर, कॅब चालक आणि परमिट धारकांसाठी मराठी भाषेच्या ज्ञानाला अधिकृत नियमांच्या चौकटीत महत्त्व प्राप्त झालंय. नियमांचे पालन न केल्यास निलंबनापासून परमिट रद्द करण्यापर्यंतची कार्यवाही होऊ शकते. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बहुल शहापूर तालुक्यातील उमराई गावात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर बनलाय. ग्रामपंचायत समितीच्या सदस्या जयाबाई म्हाडू वाघ यांचं निधन झाल्यानंतर गावात स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर शेतातील मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. मंगळवारी मुसळधार पावसामुळे अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागलाय. पावसाचं पाणी चितेवर पडत असल्याने चिता जळण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्यात. अखेर गावकऱ्यांनी ताडपत्रीचा आधार घेत अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण केली. गावात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून गेल्या 2 वर्षापासून प्रशासनाकडे करण्यात येते. सुमारे 2 वर्षापूर्वी तत्कालीन तहसीलदारांनी गावातील एका जागेची पाहणी करून स्मशानभूमीचं काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप हा प्रश्न प्रलंबित आहे. शहापूरमध्ये कोट्यावधी रुपयाच्या विकास कामांची चर्चा होत असताना आदिवासी वस्तीतील नागरिकांना मात्र रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सेवा आणि स्मशानभूमीसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रशासनाने उमराई गावातील स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने सोडवून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केलेत. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने गोळीबार आणि लाठीचार्ज करण्याचे आदेश नेमके कोणी दिले असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत बोलणार असून जंतर मंतरवरील गोळीबारांबाबत ते आपली भूमिका मांडणार असल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधत विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश त्यांनी दिले असतील तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी थेट मागणी केली आहे. विद्यार्थ्यांवरील पॅलेट गनने गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले, लाठीचार्जचे आदेश कोणी दिले, तसेच दिल्ली पोलीस आणि गृह मंत्रालयाने अशा सूचना दिल्या होत्या का असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय. दरम्यान माध्यमाशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांनी घाबरू नये असे आवाहन केले. सरकारकडून विरोधक आणि माध्यमावर दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. अमित शहा यांच्याकडून या आरोपांवर संसदेत काय भूमिका मांडली जाते याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. आजच्या महत्त्वाच्या घडामोडी या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.